सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चिखलफेक कोणत्या थराला जाऊ शकते याचा प्रत्यय गेल्या काही दिवसात येतोय। एका बाजूला भोंदूबाबा अशोक खरातचं धक्कादायक प्रकरण समोर येत आहे, तर दुसरीकडे राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। परंतु केवळ एका पक्षापुरतं हे प्रकरण मर्यादित नाहीये। समाज माध्यमांवर अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारले जात आहेत। हे सर्व व्हिडिओ केवळ भाजप व्यतिरिक्त अन्य पक्षातील नेत्यांचेच का बाहेर येत आहेत? यामागे भाजपचे काही षडयंत्र आहे का? परंतु याच वादात आता भाजपच्याच नेत्यांचे जुने व्हिडिओ, जुने दावे, क्लिप्स आणि गंभीर आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। मग ते नितीन गडकरी असोत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असोत की अमित शहा, आज आपण या सर्व प्रकरणांचा सविस्तर उलगडा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्यांनी महाराष्ट्र हादरला आहे। राजकारण्यांशी असलेले त्याचे संबंध आणि महिलांच्या शोषणाचे आरोप यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली। हे प्रकरण ताजे असतानाच नरहरी झिरवाळ, जे राज्याचे मंत्री आहेत, यांचा एक आक्षेपार्ह स्वरूपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवला गेला। विरोधकांचा असा आरोप आहे की जेव्हा जेव्हा सरकार किंवा भाजप संकटात असते तेव्हा तेव्हा अशा पद्धतीच्या सीडीज किंवा व्हिडिओंचा वापर करून लोकांचे लक्ष विचलित केले जाते। परंतु जशास तसे उत्तर म्हणून आता नेटकऱ्यांनी भाजप नेत्यांच्या जुन्या प्रकरणांच्या फाईल्स उलगडायला सुरुवात केली आहे। सध्या सोशल मीडियावर भाजपची माजी कार्यकर्ती बॉबी हिचा एक जुना व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये तिने जे दावे केलेत ते भाजपसाठी अत्यंत अडचणीचे ठरू शकतात। हा व्हिडिओ 2018चा आहे। बॉबीने या व्हिडिओमध्ये थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप नेते विजय गोयल यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। लैंगिक शोषणाचे हे आरोप करताना तिने म्हटले आहे की कशा प्रकारे तिला वापरून घेतले गेले आणि त्या बदल्यात तिने आपली कामे करून घेतली। त्यानंतरही तिने विशिष्ट फाईल्स पास करून घेण्यासाठी गडकरींना ब्लॅकमेल केले होते। हा व्हिडिओ जुना असला तरी आत्ताच्या राजकीय वातावरणात तो पुन्हा बाहेर येणे हे विरोधकांकडून भाजपला घेरण्याचे एक शस्त्र ठरत आहे। केवळ केंद्रीय मंत्री किंवा नेतेच नाहीत, तर देशाचे सर्वोच्च नेतृत्व म्हणजेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप होत आहेत। प्रसिद्ध स्तंभलेखक मधु किश्वर, ज्या एकेकाळी मोदींच्या समर्थक मानल्या जात होत्या, त्यांनीही काही धक्कादायक दावे केले आहेत। मोदी अनेक दशकांपासून महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। मोदींनी महिलांना पदे देण्याच्या बदल्यात अनुचित संबंध किंवा शोषण केल्याचे मधु किश्वर यांनी म्हटले आहे। 2014 मध्ये मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर सत्तेच्या गोटात चर्चा होती की काही महिलांना खासदार किंवा अगदी मंत्री बनवण्यात आले, कारण त्यांच्याशी मोदींचे विशेष संबंध किंवा विशेष सेवा पुरवली जात होती। त्यात स्मृती इराणी यांसारख्या महिलांचा उल्लेख अप्रत्यक्षपणे आला आहे। मोदींच्या मुख्यमंत्री काळात हरदीप सिंग पुरी महिलांना विशेष सेवा पुरवत असल्याचा आरोप मधु किश्वर यांनी केला। त्यांनी हेही म्हटले की जर मोदींनी इतर मुद्द्यांवर चांगले काम केले असते, बरे काम केले असते, तर मी त्यांच्या या लैंगिक वर्तनाकडे दुर्लक्ष केले असते। हे आरोप त्यांनी कोणत्याही विशिष्ट पुराव्यांशिवाय किंवा नावांसहित केले नाहीत। ते सत्तेच्या आतल्या चर्चा आणि वर्षानुवर्षे ऐकलेल्या गोष्टी यांवर आधारित असल्याचे त्यांनीच सांगितले। हे आरोप सुब्रमण्यम स्वामी यांच्या काही विधानांशी जोडले जात आहेत। भाजपचेच ज्येष्ठ नेते आणि नेहमी स्वपक्षाला घरचा आहेर देणारे सुब्रमण्यम स्वामी यांनी तर अनेकदा असे आरोप केले आहेत। त्यांनी माजी प्रधानमंत्री आणि भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर देखील गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। स्वामींच्या दाव्यानुसार मोदींचे अनेक महिलांशी संबंध आहेत। इतकेच नाही तर स्वामींनी जाहीरपणे असे म्हटले आहे की भाजपमधील काही महिला नेत्यांना मेरिट नसतानाही केवळ त्यांच्या शारीरिक संबंधांमुळे मंत्रिपद देण्यात आली। स्वामींचे हे आरोप भाजपसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत आहेत, कारण स्वामी हे स्वतः भाजपचे खासदार राहिले आहेत। भाजपचे आजचे फायर ब्रँड नेते कपिल मिश्रा, जे एकेकाळी आम आदमी पार्टीमध्ये होते, त्यांचा एक जुना व्हिडिओ आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। दिल्ली विधानसभेत बोलत असताना कपिल मिश्रा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत गंभीर व सनसनाटी आरोप केले होते। त्यांनी अमित शहांच्या एका कथित सेक्स सीडीचा उल्लेख केला होता। महिलांच्या शोषणावरून त्यांनी मोदी शहांवर टीकास्त्रही डागले होते।
आज तेच कपिल मिश्रा भाजपमध्ये आहेत। त्यामुळे हा विरोधाभास नेटकरी चव्हाट्यावर आणत आहेत। ये सुप्रीम कोर्ट के पिटीशन में लिखा हुआ है, सुप्रीम कोर्ट को एफिडेविट देके लिखा गया है, मोदी जी मुख्यमंत्री होते हुए अपनी मीटिंग छोड़ के बाहर निकल जाते थे इस महिला से अकेले में बात करने के लिए। अधिकारियों से कहते थे मुझे कोई डिस्टर्ब नहीं करेगा, अब मेरे को केवल इस महिला से बात करना है, और राजपाट का सारा काम छोड़ के उस महिला के साथ बात करने निकल जाते थे। शाम को 5 बजे वो अहमदाबाद में उतरती हैं फ्लाइट से, इस आईएएस ऑफिसर को फोन करती है कि मैं अहमदाबाद आ गई हूं और अगले दिन मैं भुज जाने वाली हूं, लेकिन थोड़ी देर के बाद उनका फोन स्विच ऑफ हो जाता है। 2 दिन तक फोन स्विच ऑफ रहता है, और 2 दिन तक स्विच ऑफ रहने के बाद 2 दिन के बाद 11 बजे वो वापस एक पेटिशनर को कॉल करती है और बोलती है कि मैं 2 दिन तक मोदी जी के घर पे मेरे को रखा गया था और इसीलिए मेरा फोन स्विच ऑफ था। मोदी जी के डिप्टी ओपी सिंह उनको लेने आते हैं एयरपोर्ट में, अपनी गाड़ी में बैठाते हैं और सीधे मोदी जी के घर लेके जाते हैं। और कैसे लेके जाते हैं? उस महिला का फोन बंद करा के सरकारी गाड़ी में बैठा के पीछे वाले दरवाजे से नरेंद्र मोदी के घर लेके जाया जाता है, और उसके बाद she was taken to the first floor and given a room across the chief minister's bedroom. मिश्रा यांनी एवढे सगळे आरोप केल्यानंतरही, गंभीर आरोप केल्यानंतरही भाजपने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। उलट त्यांना पक्षात घेऊन मोठी जबाबदारी दिली। यावरून त्यांनी त्या कथित सीडीचा वापर भाजपमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी केला का, असा प्रश्न आता नेटकरी विचारत आहे। लोकशाहीमध्ये विचारांची लढाई होणे अपेक्षित असते, मात्र सध्या महाराष्ट्रात आणि देशात जे काही सुरू आहे ते राजकारणाच्या अधोगतीचे लक्षण आहे। मग ते अशोक खरातचे प्रकरण असो किंवा बॉबीचे आरोप, सत्य काय आहे हे तपास यंत्रणांनी समोर आणायला हवे। केवळ सोयीनुसार व्हिडिओ व्हायरल करणे हे निरोगी समाजाचे लक्षण नाही। त्यामुळे भाजप सोडून इतर सर्व पक्षातील नेते हे वाईट आहेत असे नाही, तर भाजप नेत्यांचेही कारनामे काही कमी नाहीत जे आरोप होत आहेत। तुम्हाला भाजप नेते किरीट सोमय्या आठवतच असतील।